जालन्यातून एक अपघाताची भीषण अशी एक बातमी हाती येत आहे. जालना अंबड रोडवर पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात तरुण ठार झाला. जालना अंबड महामार्गावर आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात झालाय. यात एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. सदरील अपघात गोलापांगरी टोल नाक्याजवळ घडलाय. यात अंबड तालुक्यातील गुंगर्डे हातगाव येथील भगवान उद्धव काळे वय वर्ष 32 यांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार भगवान काळे हे मंगळवारी जालना येथे आपल्या नातेवाईकांना पैसे देण्यासाठी दुचाकी क्रमांक MH21 AZ 6932 यावरून जालन्याला गेले होते. आपले कामकाज आटोपून जालन्याहून परतत असताना गोलापांगरी टोल नाक्याजवळ पिकअप क्रमांक MH01 AP 2040 व दुचाकीची जोरदार अशी धडक बसली आहे. अपघातानंतर काळे यांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले अशी माहिती हाती येते. भगवान काळे यांच्या अकस्मात निधनाने अंबड तालुक्यातील गुंगर्डे हातगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघाताचा पंचनामा पोलिसांनी केला असून पुढील तपास जो आहे तो पोलीस विभाग करत आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण अंबड तालुक्यासह गुंगर्डे हातगाव व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. काळे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ आणि भावजाई असा परिवार आहे.